नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री आहेत आणि पशुधन विकास वगैरे मंत्री आहेत. त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेऊन किंवा ते लागू करून सरकारने चूक केलेली आहे. आता सरकार कोणाचं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत? ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. पंकजा मुंडे कोणाच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत? फडणवीसांच्या. आणि त्या कोणत्या पक्षाच्या आहेत? भारतीय जनता पार्टीच्या. हे झालं, हे सांगावं लागणार आहे. कारण की त्यांनी वक्तव्य काय केलेलं आहे? एका मुलाखतीमध्ये, एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देत असताना, की हैदराबाद गॅझेटियर म्हणजे तो जो काळ आहे तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे. त्यावेळेला गुलामगिरीची अवस्था होती आणि त्याचा संदर्भ घेऊन अशा प्रकारे मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणं, त्याचा आधार घेऊन, हे चुकीचं आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. त्याला अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी तितकंच ठणकावून असं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मंडल आयोग जो लागू केलेला आहे तो कशाच्या आधारावर केलेला आहे? 1931 साली जी ब्रिटिशांच्या काळातच जी जातगणना झाली होती त्याचाच आधार 1979-80 मध्ये घेण्यात आला आणि मंडल कमिशनने त्यावर आधारित हे आरक्षण ओबीसींना दिलेलं आहे, अशा शब्दामध्ये उत्तर दिलं. थोडक्यात काय आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे सध्या काय किंवा गेल्या काळात काय राजकारणासाठी हा हा जो ज्वलंत मुद्दा आहे हा सातत्याने पेटत ठेवायचा. मंत्री म्हणून आपण काय घटनात्मक दृष्ट्या शपथ घेतलेली आहे, मुख्यमंत्री म्हणून काय घेतलेली आहे. मग एकीकडे ज्या वेळेला धनगर समाजाच्या नेत्यांशी बोलणं सुरू असतं त्यावेळेला त्यांना सांगायचं हे कसं आहे, घटनात्मक मागणी आहे. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटर हे कसं कायदेशीर मागणी आहे. हे असे सगळे शब्दांचे खेळ करत बसायचे आणि लोकांचे माथे भडकवत बसायचे. कारण काय? कारण सरळ आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग सगळे मुद्दे काढायचे, उकरून उकरून काढायचे. राजकीय आरक्षण नको, हे नको, ते नको. आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलू. माझी विनंती आहे दर्शकांना की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून आपण सडेतोडपणे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो. पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्या आता राजकीय विजन वाचत आहेत. त्यांची फार मागणी आहे, त्या बाजूला पडलेल्या आहेत. त्यांनी शक्तीपीठ यात्रा काढलेली आहे. त्यांनी स्वतःचे काय जनमानस आहे, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं त्या म्हटलेल्या आहेत. त्यांच्या मागे केवढा मोठा जनसमूह आहे हे सगळं दाखवलं गेलं आणि मग त्यांना अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी असं ठरवलं की आता संविधानाच्या मुद्द्यावरून आपल्याला चांगलं धाऱ्यावर धरलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे हा चेहरा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जे काही महान कार्य भारतीय जनता पार्टीसाठी साठी जे करून ठेवलेलं आहे, माधव फॉर्म्युला त्यांनी राबवला, शेठजी भटजींची प्रतिमा त्यांनी पुसली, ब्राह्मण्यवादी चेहरा त्यांनी पुसला. आणि पंकजा मुंडे ह्या वारसदार आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या. त्यांना असं इतकं बाजूला ठेवून चालणार नाही. त्यामुळे लोकसभेला त्यांना तिकीट दिलं आणि त्यांचा पराभव झाला. आता तो चटका लावणार आहे. 6,000 काही मतांनी त्यांचा पराभव झाला, म्हणजे तो काही फार मोठा पराभव असं त्या मानत नाही. पण तो झाला. ओबीसी विरुद्ध मराठा असं सगळ्याचं ते रणकंदन वाजलं होतं. मग आता मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सगळ्या राजकारण्यांचं नाक दाबलं की आता मुंबईत येतो, धडकतोय, काय करायचं ते करा, घेतल्याशिवाय आता माघारी फिरणार नाही. आणि मग थेट कुणबीमधून आरक्षण देण्यात येत आहे मराठा समाजाला असं न म्हणता कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायला तर सुरुवात करा. आणि त्यासाठी आम्ही जे हैदराबाद गॅझेटियर सांगतोय ते लक्षात घ्या. मग आता महाराष्ट्रामध्ये काय, भारतामध्ये काय, 1881 पासून जातगणना ब्रिटिशांनी केली. मग ते पुढे 1881, 91 वगैरे असं ते दर 10 वर्षांनी करत करत हे झालं. जनगणनाही झाली आणि जातगणनाही झाली. मग उजाडला ते 1931.
मग त्याच्यानंतर 1931 ते 1980 पर्यंत जातगणना झालेलीच नव्हती. जी आजही झालेली नाही, हे लक्षात घ्या, जे आजही झालेली नाही. आज फक्त कसं आहे, राजकारण, आता जातगणना नको आहे, हिंदू सगळा समाज एकत्र आहे, समरस समाज आहे, सगळ्या हिंदू जाती धर्म हे सगळं एक आहे, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कसं केलंय, सुरुवातीला विरोध केला जातगणनेला. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीनेही काही कबूल केलं नव्हतं. मग एकीकडे दुसरीकडे ज्या वेळेला मंडलचा विषय होता, त्यावेळेला कसं आहे की मंडललाही विरोध केला होता. मंडल विरुद्ध कमंडल यात्रा निघाली होती. पण ज्या वेळेला लक्षात आलं की आता राजकीय यशाचं गणित, निवडणुकीचं गणित जरा आपल्याला आखता येणार नाहीये, त्या अर्थाने आपल्याला बेरीज करता येणार नाही, तर त्यावेळेला हे आपला समरसता जी आहे, त्याची जी घटनेनुसार जी मूळ व्याख्या आहे समानतेची, त्याच्याकडे जावं लागणार आहे, सगळ्या घटकांना समोर घ्यावं लागणार आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा बघा, प्रत्येक समाजाने मागावं, काय पाहिजे आम्हाला, आम्ही ते द्यायला बसलेलो आहोत, असं त्यांनी म्हणायचं. आणि आता काय, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा मंत्री, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काय, ओबीसी मंत्री. आणि मंत्र्यांनी काय करायचंय, शपथ विसरायची, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जायचंय रस्त्यावर, मुलाखती द्यायच्यात, भांडायचंय, मंत्री म्हणून विसरायचंय, आम्ही त्या त्या समाजाचे नेते आहोत हे दाखवायचंय. काय होईल त्याच्यामुळं, राधाकृष्ण विखे जरी काँग्रेसच्या घोषित तयार झालेले आहेत, तरी आता भारतीय जनता पार्टीमध्ये फायदा कुणाला होणार आहे. जरांगे पाटील आंदोलक कोणाची स्तुती करतात आहे, विखे पाटलाची करतात आहे. विखे पाटील कोणत्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत. देवा भाऊ, मग ती जाहिरात करता येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर खुलासा करता येणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज एका समाजाचे नाही, 18 पगड जातींचे देखील होते. मग आता ओबीसी, मग पंकजा मुंडे तुम्ही काय करा, हे तुम्ही अशा पद्धतीने बोला, म्हणजे ओबीसींचंही संरक्षण आम्ही करतोय त्यांच्या आरक्षणाचं. हे पक्षीय पातळीवर जायचंय, प्रचार करायचा आहे. आणि या सगळ्या सगळ्या ते केलं जात आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी तात्काळ उत्तर दिलं पंकजा मुंडे यांना, की तुम्ही जर हैदराबाद गॅझेटियर स्वातंत्र्याच्या पूर्वीचं आहे, गुलामगिरीच्या काळातलं म्हणता, तर मग 1931 साली जी जातगणना केली गेली होती ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याचा आधार घेऊन जे मंडल केलेलं आहे, आणि मग 27% जे ओबीसीना आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्याचं काय, असा जरांगे पाटील यांनी प्रश्न विचारला. तर थोडक्यात काय, की हे अशा पद्धतीने हे चालू राहणार आहे, आपण फक्त बघत बसायचंय. आणि हे सगळं आरक्षणाचं मग पुन्हा न्यायालयीन न्यायालयीन, आता तर त्या महाधिवक्ता सरकारी ते सराफ, बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा देऊन टाकलेला आहे. काय दिलंय अजून काही कारण समोर आलेलं नाही. हे सगळं आपण बघायचंय, लोकांनी एकमेकाचे डोके फोडायचे, लाखोचे मोर्चे निघू द्या, काय निघू द्या, आपण जायचंय, राजकीय पेरणी करायची. मग हा त्याच्या मागे, तो त्याच्या मागे, असं सांगत बसायचं आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा. एवढंच चाललेलं आहे महाराष्ट्रात. आणि पुन्हा बोंबलायला रिकामे, सामाजिक अराजकता माजत आहे, अमुक होत आहे, तमुक होत आहे, असं बोंबलायला तेच रिकामे. त्याच्यावर मोठे पल्लेदार भाषणं त्यांच्या ऐकत बस. तर ठीक आहे, धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.